जागतिक पोहा दिवस, वर्ल्ड पोहा डे. हो, बरोबर ऐकलत मंडळी. दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जातो जागतिक पोहा दिवस. मग काय, कांदे पोहे तर बनलेच पाहिजे की नाही? काय आहे ना, महाराष्ट्रात तर घरोघरी नाश्त्यामध्ये पोहेच बनतात. तर पोह्याची रेसिपी जवळजवळ सारखीच असते किंवा थोडं मागे पुढे होत असणार. मागे पुढे म्हणजे काय, तर कुठे तर्री पोहा, कुठे आलू पोहा, कुठे कांदा पोहा, असं पोह्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. पोह्याची रेसिपी सर्वांना माहीतच आहे, पण रेसिपीसोबतच मी पोह्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधनं देण्याचा प्रयत्न करेन. पोह्याचा नाश्ता हा खूप चविष्ट तसेच आरोग्यदायी देखील आहे. जे डायटिंग करतात त्यांच्यासाठी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी आहे. पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स असतात. कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला ऊर्जा मिळते, त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात लोह्याचे प्रमाण भरपूर असते. पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरनं लोखंडी रूळ फिरवले जातात. या प्रक्रियेत लोह्याचा अंश पोह्यात जातो, त्यामुळे यात लोह्याचे प्रमाणसुद्धा असते. बरं, पोहे पचनाला सुद्धा हलके असते, त्यामुळे सकाळी नाश्त्यात पोह्याचा समावेश केला जातो. पोह्यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक पण कमी लागते, म्हणूनच वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जाते. पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स, लोह असे अनेक न्यूट्रियंट्स असतात. 2 कांदे, मिरच्या, 1 बटाटा छान स्वच्छ धुवून कट करून घेतले आहे, काप करून घेतले आहे. कांद्याचे लांब काप करून घेतले आणि बटाट्याचे छोटे छोटे बारीक काप करून घेतले आणि पोह्याला सुद्धा 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी निथळून 5 मिनिट साईडला ठेवले. आता इकडे गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल टाकले, मोहरी टाकली, जिरा आणि कढीपत्ता टाकून बटाटा टाकले आहे, बटाट्याचे काप टाकलेले आहे आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला त्यातच टाकायचे आहे. आता हे 2 मिनिट परतून घ्यायचं. शेंगदाणे आणि बटाटे छान शिजले पाहिजेत. आता यात टाकायचं आहे आपण कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदे. आता हे सर्व टाकलं की आपल्याला सर्व सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. कांदे, मिरच्या, बटाटे हे सर्व छान सॉफ्ट झाले पाहिजे, तोपर्यंत याला परतत राहायचं आहे. आता इकडे कोथिंबीर छान धुवून बारीक कट करून घ्यायची आणि पोहे जे आपण धुवून साईडला ठेवलेले होते, पोह्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मीठ पण घालायचं. फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतरही प्रदेशांमध्ये पोह्याचा नाश्ता खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक प्रदेशानुसार पोहे करण्याची पद्धती आणि चवसुद्धा बदलते. आता इकडे कांदे, बटाटे, हिरव्या मिरच्या छान शिजलेल्या होत्या, त्यात थोडीशी हळद टाकायची आणि पोहे घालायचे. पोहे घालून छान परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं सर्व आणि थोडं 5 मिनिटपर्यंत याची वाफ काढून घ्यायची. झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. बघा, कोणाकोणाला असं वाटते की पोहे खाण्यामुळे ॲसिडिटी वाढते किंवा पित्त वाढते, पण मला तरी वाटते की नुसतं पोह्यामुळे ॲसिडिटी वाढत नाही, कारण ॲसिडिटी वाढण्याची खूप कारणे असतात. पित्त वाढण्याचे भरपूर सारे असे कारणं असतात, त्यामुळे नुसतं पोहे खाल्ल्यानेच ॲसिडिटी वाढते असं काही नाही. काय होते ना, कोणाकोणाला सवय नसते नाश्ता करायची, तर एखाद्या वेळेस असं नाश्ता जर केला किंवा आपण कोणाकडे जर गेलो तर चहा पोहे तर होतातच आणि घरात पण आपण कधीतरी एखाद्या वेळेस नाश्ता केला तर पोहेच करतो. त्यामुळे एखाद्या वेळेस ते नाश्ता खाण्यात आल्यामुळे पित्त वाढत असते, त्यामुळे नुसतं पोहे खाल्ल्यामुळे पित्त वाढते असं काहीच नसतं. बघा कसा मऊ, फुललेला आणि चविष्ट असा कांदा पोहा बनून तयार झालेला आहे. महाराष्ट्राचा सर्वात आवडता नाश्ता म्हणजे काय, तर कांदा पोहा. मग तुम्ही पण बनवा आणि हॅपी वर्ल्ड पोहा डे टू ऑल.